आलोचक हेमंजी सोनावणे सरांचं सुद्धा शुभागमन आपण या ठिकाणी पाहताय. त्यांचं सुद्धा आभार आणि विशेष स्वागत हे आपण या स्पर्धेमध्ये करतोय. त्याचबरोबर डीजे ऑपरेटर डीजे किरण, योगेश टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून स्पर्धा प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या घरात युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवली जाते. त्यांचं सुद्धा आभार आणि स्वागत. मॅचला खऱ्या अर्थाने आता होतीये सुरुवात. दिवस क्रमांक 2 आणि त्यामध्ये रंगणारा क्रिकेटचा अद्भुत खेळ मैदानाच्या आतमध्ये. चमत्कारी दुनिया आहे, खाडेचं ग्राउंड आहे, ऐतिहासिक मैदान आहे आणि इतिहास खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये घडवायचा आहे. त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर मंद मंद पावलाने पोहोचतात बॅटिंगसाठी. पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर दोनही 12th मॅन खऱ्या अर्थाने कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित राहिले आणि शिस्त आहे क्रिकेटची आणि शिस्त आपण क्रिकेटच्या मैदानात पहिल्या दिवसापासून पाहताय. दोऱ्याचा बडा टीम आपणास विनंती, आपला 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित करा. प्रवीण आणि त्याच्या सुट्टीला बॅटर अर्जुन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला स्पेल मध्ये बॉलर विजय बॉलिंग ट्रॅक वर सज्ज आहे. सध्या ट्रेन सुरू आहे, बुलवाती वगैरे जाणे का नाही. क्रिकेट जर बोलत असेल तर नक्की जा, कारण आयुष्यात कधी न धोका देणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. ज्यापासून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, अनेक संकटांना सामोरे जाण्याची शक्ती ज्या खेळामध्ये आहे, असा अद्भुत खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेटमध्ये फिटनेस सुद्धा आपण खऱ्या अर्थाने आरोग्य क्रिकेट खेळत असताना सुरळीत ठेवलं जातं, म्हणून क्रिकेट सुद्धा खेळला जातो आणि फिटनेस सुद्धा क्रिकेटमध्ये अनेक प्लेयर्सची आपण पाहिलेली आहे. परंतु या मॅच मध्ये दोन टीमला जिंकायचं आहे. नॉकआउट मॅच आहे, कमीत कमीत वेळ आहे, 24 बॉल आहे, 4 ओव्हरची मॅच आहे आणि मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर एक अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह माइंडसेटने बॅटिंग करण्याचा निर्णय दोऱ्याचा वाडा टीमने घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि सलामीसाठी दोन बॅटर प्रवीण आणि अर्जुन पोहोचलेत. पहिल्या स्पेल मध्ये बॉलर विजय तयार होत आहेत. थोडीशी टीम अडल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कोणावर जबाबदारी या मॅच मध्ये द्यायची आहे, कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. ऑफिशियल पंच सुद्धा रेडी आहेत. योगेश टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर अनेक मान्यवरांची मांदी आली पहिल्या दिवसापासून आणि आयोजन अप्रतिम आपण पाहताय. नगरसेवक चषक 2026 मॅचला होईल सुरुवात. पहिले मेंडेटरी पॉवर प्लेची रिस्ट्रिक्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गल्लीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर सिली मिड ऑफच्या दरम्यान, त्याचबरोबर लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये, मिड विकेट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर सिली मिड ऑन शॉर्ट लेग, बॅकवर्ड शॉर्ट लेग रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक, विकेट कीपर आणि फर्स्ट स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर तयार आहे. बॉलर विजय थोडासा वॉर्मअप करतोय. पहिली मॅच आहे, वॉर्मअप करणं क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण गोष्ट आहे. मॅचला आता खऱ्या अर्थाने सुरुवात. मॅचला होईल सुरुवात. स्ट्राइक एंडला बॅटर प्रवीण आणि बॉलिंग ट्रॅक वर बॉलर विजय. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल यात मात्र शंका नाही आहे, कारण स्पर्धा अभिमानाची, आपुलकीची आणि प्रत्येकाच्या कलात्मकतेला वाव देणारी स्पर्धा आहे. नगरसेवक चषक 2026 दिवस क्रमांक 2. पहिली मॅच, पहिला बॉल. पहिला बॉल जुस्सी पुलटॉस होता, अवे फ्रॉम द बॉडी केलेत. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा, एक सिंगल गोशांकित क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल. धावसंख्येचा श्री गणेश आपण स्कोर बोर्ड वर पाहता. एक धाव. पहिल्या बॉलवर ऑन दी मार्क एक सिंगल आपण बॅटर प्रवीणच्या बॅट मधनं पाहताय. स्ट्राइक एंडला आता बॅटर अर्जुन तयार होत आहेत. चांगल्या स्टान्सने बॅटिंग करत असताना अर्जुनला सुद्धा आपण पाहताय. बॉलर विजयने पहिल्या बॉलवर एक धाव खर्च केली आहे. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये तेज आणि तर्रार फेकला आहे बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलर विजयने. पुढील बॉल मैदानाच्या आत आलाय डॉट. 24 बॉलची मॅच, अर्थातच 4 ओव्हर आहेत. पहिली ओव्हर पॉवर प्लेची आहे, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे. फायदा उचलण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी टीम नक्की करेल, परंतु 2 बॉलवर एक धाव खर्च केली आहे बॉलर विजयने. ओव्हर द विकेटने ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला. ओव्हर द बॉल सेड, स्टँड अँड डिलिव्हर्ड, बॉल डिस्पॅच, बाउंड्री लाईन सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4च्या मदतीने फ्लाय होतीये 5 धावा.
आणि पहिल्या मॅच मधला दिवस क्रमांक 2 मधील चौकार आलाय. चांगल्या स्टान्सने बॅटिंग आपण करत असताना पाहताय बॅटर अर्जुनला विजयच्या विरुद्ध एक चौकार आलाय. पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये बॉलला उडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलवर धावतायत. 4 धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार या मॅच मध्ये बॅटर प्रवीणने मारलाय. प्रवीणच्या बॅट मधनं चौकार येत आहेत. बॅक टू बॅक 2. नॉन स्ट्राईक इनला बॅटर अर्जुन, स्ट्राईक इनला प्रवीण बॅटिंग करतात. 2 चौकार आलेत. एक स्ट्रेट रिझन मध्ये लॉफ्टी स्ट्रोक आपण पाहिला. त्यानंतर कव्हर रिझन मध्ये कव्हर पॉइंटच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झाला 4 धाब्यांसाठी. पुढील बॉल जुस्सी फुलटॉस होता, उडवला बॉलला. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वपूर्ण बॅटरची कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होती आहे, कारण सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. आणि सलामीवीर बॅटर घातक असतात, कारण अनेकदा आपण शुभमन गिल, रोहित शर्मा असे फलंदाज सलामीसाठी येतात. त्यामध्ये एक सेन्सिबल क्रिकेट, एक आक्रमक क्रिकेट करत असतो. आणि याही मॅच मध्ये सध्याच्या घडीला तेच चालू आहे. एक बॅटर आक्रमक, एक बॅटर सेन्सिबल, समजदारीचा क्रिकेट मॅच मध्ये सध्या सुरू आहे. 10 धावा धावफलकावर आहेत. 5 बॉल कंप्लीट. कोलवर पद्धतीचा बॉल, यॉर्कर बॉल मैदानाच्या आतमध्ये. DRS घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून, चेक केले जाईल. रनआउट साठी DRS आहे. नॉट आउट आहे. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 11 धावा 6 बॉलच्या समाप्तीनंतर. सन्माननीय आदरणीय वाघोबा स्पोर्ट्सचे कट्टर समर्थक उमेश दादा यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मी विनंती करतो आपण मुख्य मंचावर स्थानापन्न बा. सरचे स्वागत. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर संजू येत आहेत बॉलिंग साठी. प्रवीण आणि अर्जुन चांगली बॅटिंग करतोय. प्रवीणच्या बॅट मधनं 9 धावा आल्या आहेत. अर्जुन वैयक्तिक 2 बॉल पेस केले, 2 धावा त्यांच्या बॅट मधनं आल्यात. 11 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. बॉलर संजू. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, चांगला स्ट्रोक फुलचा आपण पाहताय बॅटरच्या माध्यमातून सजवला. डीप मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा रनआउटची अपील मैदानाच्या आतमध्ये होईल, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये मला वाटते सुरक्षित बॅटर पोहोचलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 13 धावा. रिवर्स अटेम्प्ट, जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण आता पाहताय, परंतु एकच धाव आहे. सिंगल येते घोषांकित क्षेत्रात. गोल ग्राउंड नाही आहे, त्याचा फायदा या मॅच मध्ये बॅटरला भेटणार नाही आहे, कारण समोर समोर षटकार मारायचे आहेत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये तुम्ही मारू शकता. चांगला स्ट्रोक नक्की होता, परंतु एकच धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा.
सलामीवीर बॅटर आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत, विकेट गमावली नाहीये दोऱ्याच्या पाडा टीमने. जमेची बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आपण बॉलिंग करत असताना पाहिल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 2 बॉल फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात बॉलर संजूने. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 14 आहे टीमची टोटल. तिसरा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला, बॉलर संजूचा, बॅटर प्रवीण साठी. पुन्हा एकदा पाहू शकाल बॅटची थोडीशी कडा होती, विकेट किपरच्या पुढे बॉल पडला, त्यानंतर कॅरी झाला मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल फेकलाय बॉलर संजूने. कमबॅक करतोय या मॅच मध्ये बॉलिंग करणारा टीम, अर्थातच किरण स्पोर्ट शेरपोली बी. पुन्हा एकदा पाहू शकाल अवे फ्रॉम द बॉडी, यस इट इज अ वाईट बॉल आउटसाइड ऑफ द बॉल फेकलाय बॉलर संजूने. एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढ होतीये, धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये 15 धावा. 15 धावा धावफलकावर आतापर्यंत टीमची टोटल आपण पाहताय. विकेट गमावली नाहीये, चांगली मॅच रंगतीये. सकाळचं सत्र आहे, थंडगार वातावरण आहे. या वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने फ्रेश माइंडने बॅटिंग करण्याचा प्रयत्न दोन बॅटर करतायत. पहिली धाव वेगाने पूर्ण होतीये, चांगला थ्रो सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एक धावीच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्ड वर 16 धावा दोऱ्याच्या पाडा टीमची जाऊन पोहोचतेय. सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचा क्रिकेट, पार्टनरशिप बिल्डअप करतायत दोन बॅटर. पुन्हा एकदा पाहू शकाल फ्रंट फुटला येत असताना टॅप स्ट्रोक, पुन्हा एकदा एक सिंगल डबल वर जोर दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा धावफलकावर 5 बॉलच्या समाप्तीनंतर. एक बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हर मधला. विकेट गमावली नाहीये बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत, परंतु धावाही आल्या नाहीयेत. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या, नंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग, कारण 5 बॉल मध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात बॉलर संजूने. संजूचा शेवटचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑफ रिझन मध्ये. सुनील येत आहेत बॉलवर, जर्सी क्रमांक 18 आपण पाहताय. विराट कोहलीचा क्रमांक आहे जर्सी क्रमांक 18. अनेकदा विराट कोहलीला सुपर क्षेत्ररक्षण करत असताना आपण अनेकदा पाहिलंय आणि सुनीलचं क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं राहिलंय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती होतीये 18 धावा धावफलकावर विदाउट विकेट लॉस. टीम दोऱ्याचा बडा टीमची टोटल स्कोरबोर्ड वर. तिसऱ्या ओव्हर मध्ये छोटीशी टीम अडल मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग कोणाला द्यायची आहे आमंत्रित केले जाईल या मॅच मध्ये. सुनील वर जबाबदारी दिली आहे आणि बॉलर सुनील तयार होत आहेत राऊंड द विकेटने. दोन बॅटर आतापर्यंत. प्रवीण 11 धावांवर बॅटिंग करतायत, अर्जुनने 5 बॉल पेस केले, 6 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. दोन्ही टीमला विनंती आहे प्रत्येक ओव्हर नंतर आणि प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग आपण सातत्याने करू नका, कारण बेल वाचवणं गरजेची गोष्ट आहे. थोडंसं स्पीडअप करा, कारण प्रत्येकाच्या सहकार्यातून आतापर्यंत ही स्पर्धा पार पाडली जाते. नगरसेवक चषक, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय शहर प्रमुख उपनगराध्यक्ष विजयभाई वगत साहेबांचा खऱ्या अर्थाने असणारा आशीर्वाद आपण या स्पर्धेसाठी पाहताय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आनंदजी जगडे साहेब नगरसेवक शहापूर नगरपंचायत, त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आहे. वाईट साठी DRS घेतला गेलाय, चेक केलं जाईल. योग्य बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये चेरपोली बी टीम. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सन्माननीय आदरणीय राजाराम वलबी साहेब नगरसेवक नगरपंचायत. त्याचबरोबर निलेशजी मांजे साहेबांचं विशेष सहकार्य उपर शहर प्रमुख मिलिंदजी भोईर साहेब असतील. त्याचबरोबर नामदेव अधिकारी एक समाजसेवक, त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहताय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय कुशल बन्या झुंजाराव उद्योजक रणबी एंटरप्राइजेस. त्याचबरोबर रणजितजी भोईर साहेब नगरसेवक नगरपंचायत. राहुल सालवी साहब शाखा प्रमुख
खूप असं विशेष सहकार्य खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपण पाहताय आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान राहिलं आहे. त्यांचं विशेष आभार या ठिकाणी आयोजक सातत्याने व्यक्त करतायत. मॅच मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण चालू आहे. एका बाजूला दोऱ्याचा वाडा टीम आहे, एका बाजूला किरण स्पोर्ट शेरपोली बी टीम आहे. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर दोऱ्याचा वाडा टीमची 19 धावा आहे. 3 बॉल आतापर्यंत बॉलर सुनीलने फेकलेत, फक्त धाव खर्च केली आहे 1. पुन्हा एकदा डेड बॉल मैदानाच्या आतमध्ये रनिंग मध्ये थोडासा बॉलरला वैद्य येतोय. थांबलेत, पुन्हा एकदा स्वतःला सावरतायत, सज्ज होत आहेत बॉलिंग एंडवर. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा आहेत. मोठे स्ट्रोक मारू दिले नाहीयेत बॅटरने आतापर्यंत मैदानाच्या आत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये यू मिस आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट गमवत असताना दौऱ्याचा पाडा टीम. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा. पहिली विकेट गमावली बॅटिंग करत असताना सुनीलला पहिला अपयश यश आलंय मैदानाच्या आतमध्ये आणि अपयश आले दौऱ्याच्या पटा टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय बॅटिंग साठी येत आहेत. मोठे स्ट्रोक मारू दिले नाहीयेत. यॉर्कर बॉल या मॅच मध्ये मागील बॉल आपण सुनीलचा पाहिला, बॅटरच्या विरुद्ध खोलून ठेवलं, बॅटरला संधीच दिली नाहीये चांगला स्ट्रोक खेळण्याची आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून बॅटर बाद झाला. स्ट्राइक एंडला बॅटर विजय, त्याच्या विरुद्ध बॉल सुनील. चांगलं बॅटल मैदानाच्या आत रंगेल, कारण आता धावा बनवायच्या दौऱ्याच्या पडा टीमला बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये 19 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचल्या आहेत. अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. चांगला बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगली बॉलिंग बॉल सुनील करतोय. सातत्याने यॉर्कर बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, धावा येत नाहीयेत. धावा स्थिरावलाय स्कोर बोर्डवर. 19 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधला बॉल सुनीलचा, बॅटर विजय साठी. और पिच बॉल होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगला थ्रो सुद्धा आपण पाहताय. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धाबा, 1 विकेट लॉस टीम डोऱ्याचा वाडा. पुढील मॅच जी मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगेल, गणेशवाडी आणि त्यांच्या विरुद्ध साईनगर टीम. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही कॅप्टनने आपण उपस्थित व्हा टॉस साठी. गणेशवाडी आणि त्यांच्या विरुद्ध साईनगर. शेवटची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधली बॉलर सागर तयार. महत्वपूर्ण ओव्हर आहे मॅच मधली, कारण 20 धावा धावफलकावर झालाय. 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 30-35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये दौऱ्याचा पाडा टीम नक्की करेल आणि एका बाजूला रोखण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये बॉलर सागर करेल. सागर होत विकेटने तयार. शेवटच्या ओव्हर मधला पहिला बॉल बॅटर विजय साठी मैदानाच्या आत. पुन्हा एकदा पाहू शकाल, लाईन अँड लेंथ सुपर्ब आहे मैदानाच्या आतमध्ये बॉलर सागरची. थोडेसे बॅटर पासून दूर ठेवले जात आहेत बॉल. चतुर गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॉलर सागरची पहिला बॉल फेकलाय डॉट. समोरच्या दिशेला लॉफ्टेड स्ट्रोक आपण पाहताय. संजू येत आहेत बॉलवर. चांगली फेकी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय.
एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट अजिबात करू देत नाहीये बॉलर, कारण चांगल्या लाईन लेन पर आतापर्यंत बॉल आपण तिसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा पाहिले. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आता मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन समांतर होत आहेत, रन्स मिळत आहेत अवांतर. DRS घेतला गेला व्हाईट साठी. योग्य बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये, फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटच्या ओव्हर मधले 3 बॉल शिल्लक आहेत. ओ द विकेटने पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्रेट रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. संजू येत आहेत बॉलवर, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण संजूचं पाहताय मैदानाच्या आत. आणि 1 धावीच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 22 धावा. पहिल्या इनिंग मधले 2 बॉल शिल्लक आहेत, 22 धावा धावफलकावर आहेत. पुढील मॅच गणेश पाडी आणि त्यांच्या विरुद्ध साईनगर टीम. दोन्ही कॅप्टनला विनंती, आपण टॉक्स बॉक्स मध्ये उपस्थित व्हा, तिथे जोडले जातील सन्माननीय आदरणीय हेमंत सोनावणे सर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. शॉर्ट ट्रॅकर बॉल आता मात्र चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये नक्की आलाय. डिस्टन्स सुद्धा कापलाय बॉलने. बॉल चुमंतर 6 धावा, षटकार. असं वाटलं होतं मनाच्या मैदानाच्या आतमध्ये की कॅच होईल का, प्रश्नचिन्ह खूप सारे होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॉल सीमारेषा पार जाऊन पोहोचला आणि 6 धावा महत्वपूर्ण आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. 28 धावा धावफलकावर, शेवटचा 1 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधला. आणि 6 धावेने थोडासा आत्मविश्वास बॅटरचा दुणावला असेल मैदानाच्या आत. 28 धावा, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधला बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. और पिच बॉल बॅटची कडा एका हाताने पकडलाय विकेट किपरने झेल. आणि मैदानाच्या आतमध्ये इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 28 धावा आणि दुसरी विकेट गमावली. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या बॉलवर पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 28, 29 धावेचं लक्ष 24 बॉल मध्ये. किरण स्पोर्ट चेरपोली बीच समोर. चेरपोली टीम आपण टॉस साठी या आणि त्यांच्या विरुद्ध गणेशवाडी. 2 टीमच्या दरम्यान पुढील मॅच रंगेल. थोडंसं करेक्शन होतं, आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतात. गणेशवाडी आणि त्यांच्या विरुद्ध चेरपोली टीम यांच्या दरम्यान पुढील मॅच रंगेल. आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे.
हॅलो चेक. पुढील मॅचचा आपण आता टॉस करतोय. एका बाजूला गणेशवाडी आणि त्यांच्या विरुद्ध चेरपोली टीम यांच्या दरम्यान करतोय आपण एक महत्त्वपूर्ण मॅचचा पहिल्या राऊंड मधील मॅच असेल. गणेशवाडी टीम या ठिकाणी कॉल करते. छापा पडलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. गणेशवाडी टीम कॅप्टन आपला निर्णय काय असेल? गणेशवाडी टीम आपण टॉस जिंकलाय. बॉलिंग. बॉलिंग करण्याचा निर्णय घेत आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत समोरील टीमला रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 पर्यंत 25 पर्यंत बाबू. आयोजनाविषयी 2 शब्द. 2 शब्द काय नाही, आमच्यात आहे विक्रांत कुलाल आहे, बॅट्समॅन आहे. आदित्य आतनोलकर आहे, रोहित बुरसे आमच्याकडे आहेत बॅट्समॅन. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आपण गणेशवाडी टीमला देतोय. आपण जातोय चेरपोली टीमकडे. टॉस जिंकला असता तर कोणता निर्णय तुम्ही घेतला असता? क्षेत्ररक्षण तुम्ही सुद्धा घेतलं असतं, परंतु आता बॅटिंग वाट्याला आली आहे. बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये कराल? 50 ते 60. 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न तुमचा असेल. आयोजनाविषयी नगरसेवक चषक 2026 बद्दल 2 शब्द. चला, 2 टीमला आपण शुभेच्छा देतोय. पुढील मॅच जी मात्र रंगेल. एका बाजूला गणेशवाडी टीम आणि त्यांच्या विरुद्ध चेरपोली टीम. टॉस जिंकलाय गणेशवाडी टीमने आणि घेतलाय बॉलिंगचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय चेरपोली टीमला. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद नयन शिर्के सर. जाऊया या सामन्याच्या सेकंड इनिंगकडे. नगरसेवक चषक 2026चा हा रणसंग्राम कधी कालच्या दिवसापासून सुरू झालाय. आज दिवस क्रमांक 2. दिवस क्रमांक 2, सामना क्रमांक 1, इनिंग क्रमांक 2. पाठलाग सुरू होतोय टीम त्या ठिकाणी किरण स्पोर्ट्स चेरपोली संघाचा आणि धावांचं लक्ष असणार आहे त्या ठिकाणी 29 धावांचा. 24 चेंडू 29 धावांचं लक्ष आहे टीम किरण स्पोर्ट्स चेरपोली बी संघाला. श्रीकांत आणि त्याच्या साथीला संजू. गोलंदाजी मार्गवर अर्जुन, एक प्रसिद्ध खेळाडू आहे शहापूरच्या. या ओपन ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने सातत्याने इम्प्रेस केले. अर्जुन कालचिडा खरं तर गावच्या ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. सरपंच आज मैदानावर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही ऑफिसियल्स देखील सज्ज आहेत. पुनश्च एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार मानूया, स्वागत करूया. आज समोरची स्कूटी उभी केली बघा, कोणाची प्लीज ती काढा मैदानामध्ये. सफेद रंगाची स्कूटी आहे बघा आतमध्ये, प्लीज आपण मैदानाच्या बाहेर उभी करा. बाईक उभी आहे बघा समोर, जे फोकस आहे त्या फोकसच्या तिथे प्लीज. निळा शर्ट घातलेले बघा त्या ठिकाणी गाडीवर उभे आहात आपण. त्या ठिकाणी आपण ती स्कूटी सुझुकी एक्सेस प्लीज आपण थोडी बाजूला घ्या. स्कूटी मैदानाच्या बाहेर घ्या, सामन्याला सुरुवात होती प्लीज. त्या ठिकाणी हॉलिजनच्या इथे बघा लाईव्ह स्क्रीन आता कोण पाहिल त्या ठिकाणी. चला, थँक्यू. आपण गाडी बाजूला करतात. सामन्याला होईल सुरुवात. अर्जुन कालचिडा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खेळण्यास सज्ज आहे श्रीकांत. पहिला चेंडू असेल. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू प्ले डाऊन. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय. अर्जुन कालचिडा बोट फिरवली आणि त्या ठिकाणी एज बॅटची आणि बॅटची एज लागून चेंडू एस्टॅनवर जाऊन धडकलाय. पहिला विकेटचं पतन झालंय. श्रीकांत बॅक टू द पवेलियन. प्रेक्षकांना सूचना आहे, प्लीज आपण आपल्या बाईक स्कूटी गाडी
मैदानाच्या आतमध्ये उभी करू नका प्लीज. पहिल्या चेंडू विकेटचं पतन झालंय. विकास नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला जाईल. पहिल्या चेंडू आली विकेट. चेंडू शिल्लक असतील 23 आणि विजयाचं जे काही समीकरण आहे ते 29 धावा असं आहे. पहिला सामना आहे, चांगला तगडा सामना पाहायला मिळतोय. एक बाजूने दोऱ्याचा पाढा तर दुसरीकडून चेरपोली. यावेळी अवे फ्रॉम द ऑफस्टिक चेंडू गेलाय आणि सांगितलं इट्स अ वाईड. अवांतरच्या धावेनं धावफलक सुरू झालंय. एक एक धाव महत्वाची आणि ती एक एक धाव कमी करण्याचा प्रयत्न होईल टीम किरण स्पोर्ट्स चेरपोली बी संघाकडून. तसं पाहिलं तर आव्हान छोटं आहे, लक्ष कमी आहे, मात्र शेवटपर्यंत खेळ करावा लागेल. अर्जुन कालचेडा अतिशय अनुभवी खेळाडू आहे. पुढचा चेंडू स्क्वेअर लेगला चाललाय. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. त्या ठिकाणी चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर तो वाईड झाला, मात्र हा चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सीमा पार चौकार. धावफलक जाऊन पोहोचते 5 अंकावर. 29चं टार्गेट होतं ते कमी करत असताना इथून पुढे 24 धावांची गरज असेल. नेक्स्ट बॉल. यावेळी ऑन दी राईज मिड विकेटला वन बाउन्स. सीमा पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या षटकामध्ये अर्जुनवर हल्ला चढवलाय विकासनं. विकास आला आणि त्यांनी मागच्या दोनही चेंडूंना सीमा दाखवलेली आहे. खरं तर या 8 धावा नक्कीच मनाला लागल्या असतील त्या ठिकाणी अर्जुनच्या. कारण पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतरही 9 धावा आतापर्यंत धावफलकावर अंकित झाल्यात. चेंडूंचा विचार केला तर फक्त 3 चेंडू झालेत आणि 9 धावा आल्यात. 29चं लक्ष होतं, 20 वर येऊन थांबलंय. व्यूहरचना बदलावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. टीम दोऱ्याचा पाडा थोडा स्पीडअप करायचंय, वेळ घेऊ नका. तुम्हाला 15 मिनिटं दिलीत पहिली 4 षटकं फेकण्यासाठी, याची नोंद घ्या. जास्त वेळ दिला जाणार नाही, अदरवाईज आपल्याला पेनलाइज केलं जाऊ शकतं. अर्जुन कालचेडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आहे. पहिल्या जर विचार केला पहिल्या 3 चेंडूंचा तर 9 धावा आल्यात आणि विकेटचं देखील पतन एक झालंय. वर्किंग डे आहे मित्रांनो, थोडी रश असणार आहे. मैदानाच्या बाहेरूनचा रस्ता बंद आहे आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये काही गाड्या येतात दिसतील. शाळा भरायची वेळ आहे, काही वेळ थोडा रश राहणार आहे. अर्जुन पुढचा चेंडू घेऊन जातोय. स्ट्रायकर एंडला विकासच्या बॅट मधून 2 चौकार. बॅक टू बॅक तिसरा येईल का? यावेळी यावे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल खाली येतोय, अंदाज घेतलाय आणि टिपलाय झेल त्या ठिकाणी आणि बॅटर झालाय फेल. विकास बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा गडी बाद झाला. या षटकामध्ये 9 धावा आल्या, 2 गडी बाद केलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मी म्हणेल धावा ज्या हव्या होत्या त्या आल्यात. 9 धावा आल्यात, काही करण्यात अर्थ नाही. एका सेन्सिबल फटका खेळावा, एखादा धाव इथून पुढे आली तरी बस होईल. टीम चेरपोली संघाचा विचार केला तर एक 8 धावा, 9 धावा, एक अवांतरची धावा आहे. अर्जुन कालचेडा त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. न्यू बॅटर सुनीलने एक षटक हाताळलं होतं. त्या षटकात फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि एक विकेट देखील घेतली. गोलंदाज अर्जुन आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चला, लेफ्ट हँडर बॅटर आलाय. अराउंड द विकेट जाईल अर्जुन. आतापर्यंत ओव्हर द विकेट 4 चेंडू हाताळले, एक अवांतर देखील हाताळलाय.
विचार केला तर 5 चेंडू फेकलेत, मात्र त्यातले फक्त 4 फेअर राहिलेत. धावफलक जाऊन पोहोचले 9 या अंकावर. 2 गडी बाद झालेत. श्रीकांत आणि विकास. संजू अजून एकही चेंडू खेळला नाही, नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. हो, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र पाहिलं तर चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातांमध्ये निर्धाव चेंडू. अंतिम चेंडू असेल अर्जुनवर थोडं दडपण. हे शेवटचा चेंडू निर्धाव फेकण्याचा प्रयत्न असेल. अंतिम चेंडू षटक क्रमांक 1. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झालाय. पंचांकडे पाहिलं, अपेक्षा होती वाईटची, मात्र अतिशय सुरेख लाईन आणि लेंथवर हा चेंडू पडलाय. आणि नक्कीच बॅटर, तुम्हाला जर डाऊट असेल तर तुमच्याकडे DRS आहे. पहिले षटक संपले. पहिल्या षटकांती धावफलकावर 2 गडी बाद. 9, 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. पहिल्या षटकातील 2 चौकार तर आले होते. विकासच्या बॅटमधून थोडी घाई झाली. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या, वेळ जातोय. एक षटक टाकण्यासाठी आपण 7 मिनिटांचा वेळ घेतलाय. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायची, याची नोंद घ्या. टीम धोऱ्याचा पाडा. गोलंदाजीचा जो काही भार आहे, जबाबदारी आहे, ती तुषारकडे दिली आहे. दुसरं षटक हाताळेल. 18 चेंडू आणि अजूनही 20 ची गरज आहे. आणि त्या ठिकाणी पहिल्यांदाच संजू स्ट्रायकर एंडला जातोय. आतापर्यंत नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता, पाहत होता समोरून काय खेळ चाललाय. समोरून 2 विकेटचं पतन देखील पाहिलं आणि 2 चौकार देखील पाहिले. चला, तुषार जास्त वेळ घ्यायचा नाहीये, सामन्याला सुरुवात करा. या 8 मिनिटात 2 षटकं हाताळायची आहेत. आणि तसं झालं नाही तर तुमचा एक खेळाडू 4थ्या षटकात आतमध्ये घेतला जाईल. थांबायचं जरा, छोटी छोटी मुलं शाळेत येत आहेत. वाघोबा स्पोर्ट्स शहापूर यांच्या आयोजनातून साकारत असलेली एक बहारदार स्पर्धा आहे. नगरसेवक चषक 2026चा क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतात, अनुभवतात. हो, हलक्या हाताने कट केला. थर्डमॅनला चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. गोशांकी क्षेत्रात 1 धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट. संजूच्या बॅट मधून 1 धाव आली आहे. स्ट्राइक चेंज होईल. सुनीलनं 2 डॉट चेंडू खेळलेत मागच्या षटकातील. या षटकात थोडं दडपण असेल धावा घेण्याचं. पुढचा चेंडू असेल षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल. षटक क्रमांक 2 तुषार. गोलंदाजी एंडवर आहे. समोर बॅटर सुनील. 3 चेंडू डॉट खेळलाय सुनील लगातार. नक्की दडपण त्या ठिकाणी निर्माण केलं जातंय आपल्या या चेज मध्ये. चेज तसा सोपा होता 24-29, मात्र आता जर पाहिलं तर 16-20 असा तो 19 झालाय. हो, यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक अर्जुन चेंडू खाली आणि गडी बाद. आणखी एक धक्का दिला. म्हणजे 4 चेंडू त्या ठिकाणी सुनीलनं, मी तर म्हणेल, खेळलेत. धाव एकही आली नाही. हे 4 चेंडू म्हणजे क्रिकेटमध्ये खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण पाहिलं 6 चेंडू मध्ये 6 षटकार येतात, 6 चेंडू मध्ये 6 धावाही येतात आणि 6 चेंडूंवर एकही धाव येत नाही. हे क्रिकेटचं खऱ्या अर्थानं मादक सौंदर्य आहे. आणि या ठिकाणी 4 चेंडू म्हणजे खूप झाले. 24 मधले 4 चेंडू कोणत्याही प्रकारे धाव आली नाहीये. सुनील ना ते चेंडू, मी तर म्हणेल, सिंगल घेणं गरजेचं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि कुठेतरी दडपण निर्माण झालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश येतोय. 15 चेंडू आणि विजयाचं समीकरण जाऊन पोहोचलंय त्या ठिकाणी.
19 धावा. पहिल्या षटकात 9 आल्या, या षटकात आतापर्यंत 1 आली आहे. नेक्स्ट बॉल तुषार. नवीन बॅटर अविनाश आलाय मैदानाच्या आतमध्ये. जाऊया सामन्यामध्ये. पुन्हा एकदा तिथे तुषार आहे. अविनाश साठी पुढचा चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आणि 2 गाड्या एका ट्रॅकला. आणि असं झालं तर तुम्हाला माहिती काय होईल. तर अपघात झालाय. गडी बाद. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट सांगत असताना अविनाश बॅक टू पॅव्हिलियन. श्रीकांत आणि अविनाश, सुनील कोणत्याही प्रकारची धाव न घेता मैदानातून बाहेर गेलेत. पुढील बॅटरवर थोडा दडपण निर्माण केलाय. इथून पुढे जर विचार केला तर चेंडू 14 शिल्लक आहेत आणि 14 चेंडूंवर 19 धावांची आवश्यकता निर्माण झाली आहे. टीम किरण स्पोर्ट्स चेरपोली बी संघाला चांगला खेळ करावा लागेल. अर्जुन कालचिडा टीमला सपोर्ट करतोय, या टीमला गाईड करतोय. ओम साई दोराचा पडा ही टीम खेळती आहे. पुढचा चेंडू कट केलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पोचतायत. कॉलिंग झालंय मात्र त्या ठिकाणी तरी देखील थोडं कॉलिंग कमी पडलंय. झेल तर पूर्ण केलाय मात्र या उणिवा कुठेतरी पाहायला लागतील. कारण कॉलिंग करणं गरजेचं आहे. तुमचं लक्ष फक्त चेंडूकडे असतं आणि त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या क्षेत्ररक्षकांकडे देखील पाहावं लागेल. कॉलिंग करावं लागेल. चांगली गोलंदाजी राहिली या षटकात. तुषारनं देखील विकेट्स त्या ठिकाणी 3 विकेट्स या षटकामध्ये देखील आल्यात. थोडा स्पीडअप करा प्लीज. खूप वेळ घेतला. या पहिलाच सामना आहे. तीन सलगच्या विकेट्स त्या ठिकाणी तुषारला या सामन्यात येत आहेत. या षटकामध्ये येतात. हॅट्रिक कंप्लीट केली आहे. नेक्स्ट बॉल. हो कट केलाय. चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील आणि हा चेंडू फील्ड देखील केला गेलाय. 2 पूर्ण केला आणि 2 धावा मिळतील या चेंडूवर. षटक संपले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण इथून पुढे शिल्लक असेल. 17 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. टीम दोरचं भाडण. नो मीटिंग करू नका. पुढचा क्षेत्ररक्षक लगेच पुढचा गोलंदाज निवडा. अनिकेत गोलंदाजी मार्कवर येतोय. तिसरं षटक सुरू होईल आणि स्ट्रायकर एंडला बॅटर संजू. पहिल्या चेंडू पासून संजू मैदानाच्या आतमध्ये. मात्र चेंडू किती खेळलाय तर फक्त 1. म्हणजे 12 चेंडूंमधले फक्त 1 चेंडू संजू खेळलाय. बाकी समोरून विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. अनिकेत पहिला चेंडू असेल. होते तिसऱ्या षटकाला सुरुवात. स्ट्रायकर एंडला संजू. वेळ लक्षात द्या. वेळ अंतिम षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक आतमध्ये येऊ शकतो. पंचाने तुम्हाला वॉर्न केलाय. टीम दोऱ्याचा पडा. अनिकेत पुढचा षटक सुरू करतोय. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू असेल. संजू स्ट्रायकर एंडला. 12-17 लक्ष आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक. झालंय काय. चेंडू कलेक्ट झाला नाही मात्र यावेळी इकडे यश मिळेल. त्या बाजूला नाही तर या बाजूनं यश मिळाले आणि संजू स्ट्रायकर एंडला गेलाय. मात्र नवीन बॅटर जे आला होता त्या ठिकाणी प्रदीप जावं लागेल माघारी. खूप साऱ्या विकेट्स त्या ठिकाणी टीम चेरपोली संघाचे पाहायला मिळत आहेत. सातत्यानं विकेटचं पतन होत आहे.
आणि विकेटचं पतन होत राहिलं तर मात्र सामना जिंकणं कठीण आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय सागर. चांगली फलंदाजी करावी लागेल इथून पुढे. समीकरण 11 चेंडू आणि विजयासाठी 17-16ची गरज आहे. पुढील सामना ज्या दोन टीम्स मध्ये आहे नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेकीनुसार आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. जसा सामना संपेल तसं तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. यावेळी मिडॉनला क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. मग एक धाव दरम्यान पूर्ण केली संजू. तर संजूच्या बॅट मधून आणखी एक सिंगल आली आहे. 15ची गरज आहे. 10 चेंडू आणि 15ची गरज आहे. सामना जास्त दूर नाहीये. एक मोठा फटका आला तर सामना बदलेल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झालाय मात्र हा चांगला चेंडू आलाय. 9 चेंडू 15ची गरज. एक धाव महत्वाची ठरेल टीम चिरपोली बी संघासाठी. अनिकेत यावेळी कट केलाय चेंडू. मिडॉनला क्षेत्ररक्षक येतील. घडतोय काय बघा. तर धाव घेऊ दिली गेली नाहीये. क्षेत्ररक्षण कुठेतरी थोडस खराब पाहायला मिळतंय टीम दोऱ्याचा पाडा संघासाठी. धाव मिळणार नाही मात्र ज्या प्रकारचा थ्रो केला अर्जुननं चांगलं कलेक्शन नाही पाहायला मिळालं. इस्टांच्या मागे चांगलं कलेक्शन होणं गरजेचं होतं. गोलंदाज अनिकेत चांगलं षटक हाताळतोय. 4 चेंडू फेकलेत. 8 चेंडू आणि विजयासाठी 15ची गरज. यावेळी चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. 1 मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. 7 आणि विजयासाठी 14. प्रति चेंडू 2ची गरज. टीम गणेशवाडी टीम साईनगर चिरपोली असा सामना होईल. गणेशवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षण निवडलंय आणि निमंत्रित केले चिरपोली संघाला प्रथम फलंदाजीसाठी. पुढचा सामना देखील चांगला होण्याची शक्यता आहे. बिग बॅटल होईल. यावेळी चांगला प्रहार मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक घेतली दुसरीचा प्रयत्न होईल का. तर त्या ठिकाणी एकच धावेवर समाधान मानावं लागत होतं. त्या ठिकाणी थोडी काळजी घ्या बॅटर. DRS धावबादसाठी पाहूया काय होतं. थर्ड अंपायर प्लीज. इट्स नॉट आउट. आणि धावफलकाचा विचार केला तर त्या ठिकाणी एक गाडी बघा 40-44 क्रमांकाची ती रस्त्यावर लावली. प्लीज थोडं बाजूला घ्या. प्रेक्षक असाल मान्यवर असाल तर आपण ती गाडी थोडी बाजूला घ्यायची आहे. 40-44 क्रमांकाची गाडी आहे. ट्रॅफिक झाली प्लीज. एकच धाव मिळेल त्या चेंडूवर. 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. थोडं स्पीडअप करा. टीम दोऱ्याचा पाडा. गोलंदाजी मार्कवर दिलीप दोरे. राहुलजी साळवी आणि बुवाजी अधिकारी आपणास विनंती आपण मुख्य मंच करून स्थानापन्न व्हायचे. पुन्हा एकदा DRS घेतला गेलाय. वाईड आहे का पाहूया. बॅटिंग टीम कडून आलाय. प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज आपली गाडी त्या रस्त्यावर पार्क करू नका. ट्रॅफिकचे रूल पाळा. नाही तर ट्रॅफिक झाल्यानंतर त्या ठिकाणी अडचण निर्माण होईल. रस्ता रुंद आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
नेक्स्ट बॉल. 5 चेंडू 13ची गरज आहे. इक्वेशन आमच्या समालोचन कक्षामध्ये सातत्याने चालू आहे. 12वा खेळाडू त्या ठिकाणी इक्वेशन करतोय. यावेळी पुन्हा एकदा आता वाईट फेकलाय. मला वाटतं त्या ठिकाणी बॅटर सुनील खूप सारखे चेंडू खेळून गेला आणि दडपण मी म्हटलं होतं तुम्ही जितके डॉट खेळाल तितके दडपण येईल. संजू यावेळी स्ट्रायकर एंडला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळाली आहे. एका धावेनं 4 चेंडू आणि विजयाचं जे काही समीकरण आहे ते 11 धावा असं येऊन पोहोचलंय. अभंतरची धाव या षटकात आली आहे. मोठा फटका शोधतायत टीम. गाडी क्रमांक 40-44 प्लीज कोणाची असेल तर आपण लगेचच ती बाजूला घ्या. गाडी क्रमांक 40-44. खूप ट्रॅफिक झाली प्लीज. 40-44 क्रमांकाची गाडी बाजूला घ्या. हो यावेळी अभंतरची धाव खर्च करतोय गोलंदाज. मी तर म्हणजे या क्षणाला ती गरज नाहीये कारण आपण इतकं डॉमिनेट केले. आपण या सामन्यावर नियंत्रण केलंय आणि या गडीला जर वाईट टाकाल अवांतर फेकाल तर बॅटरचा आत्मविश्वास कुठेतरी वाढणार आहे. नेक्स्ट बॉल. चार चेंडू विजयासाठी 10ची गरज आहे. चांगलं इक्वेशन आलंय. यावेळी थोडा सफल केला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक आली सिंगल. सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा. या ठिकाणी 3 चेंडू शिल्लक आहेत. 9ची गरज आहे आणि काल असाच एक सामना आला होता क्वालिफायरचा सामना. टीम दोऱ्याचा पडा. आज सामना जिंकण्यासाठी आणखी एक चेंडू तुम्हाला निर्धार फेकावा लागेल. यावेळी एज आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. मग त्या ठिकाणी संजू माघारी धाडलंय बॅटरला. 2 चेंडू 9ची गरज. एक मोठा फटका. कंपल्सरी चेजिंग. 6-3 असे 2 चेंडू हाताळावे लागतील. यावेळी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुनील गडी बाद. मागच्या चेंडूवर एक आली असती तर ती देखील फायद्याची होती. मात्र स्वतःवर विश्वास ठेवला. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहिला मित्रांनो आपण. तिथे विराट कोहलीनं पहिले 2 चेंडू चांगले केले मात्र दोन्ही वेळा स्ट्राईक रोटेट केली नाही. आणि खरं तर आपल्या समोर असलेल्या खेळाडूवर देखील आपण विश्वास ठेवला पाहिजे. अंतिम चेंडू आहे. त्याला जास्त वेळ घेऊ नका. सागर या ठिकाणी वाईट हाताळलाय. मित्र म्हणतो यावेळी वाईट चेंडू फेकायची गरज होती का स्वतःला विचारायला लागेल. आणि याच बेसिक गोष्टी क्रिकेट खेळत असताना आपल्याला विचारात घ्याव्या लागतात की कोणत्या वेळी कोणत्या प्रकारचा चेंडू फेकला जाऊ शकतो. आडव्या बॅटनं खेळलाय चेंडू. मिड विकेटला सॉरी स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक येतील आणि औपचारिकता पूर्ण झाली. सामना जिंकलाय टीम दोऱ्याचा पाडा संघानं. चांगला खेळ पाहायला मिळाला आणि आमचे विजय सर देखील स्पर्धेला सातत्याने भेट देत आहेत.